जय शिवराय मित्रांनो, तर मी चाललोय, कुठं चाललोय नितीन दादा आजचं लोकेशन? कणकोना बीच. तर खूप दिवसांनी ब्लॉग बनवत आहे. जवळपास उज्जैन राईड नंतर 4 महिने झाले ब्लॉग तर आणि राईड पण कुठं केली नव्हती. तर आज बाहेर पडलोय कोकण साईडला जायला. मित्रांनो, आम्ही थांबलोय आंबोली घाटमध्ये. हे पहा, म्हणजे वाजले सकाळचे 6 म्हणजे 6:30 तरी वाजलेत असतील. टाईम तेवढा लक्ष दिलं नाही. आज सगळ्यांचेच खूप दिवसाने राईड चालले आज. तो भाई कैसा लग रहा है? बढ़िया, मजा आ रहा है. देखो मॉर्निंग टाइम परफेक्ट रहेगा. मित्रांनो, आम्ही आलोय खवणे बीचवर. तर हे पहा, इथं बाइक पार्क केली आहे. बॉबी मस्त थी ना राइड आज की? भाई मस्त. फिर खतरनाक. स्टे राइड करेंगे. तर आता आम्ही कायाकिंग करणार आहे. तर वाजलेत 8. लवकर आले खूपच. 4 वाजता आम्ही घरातून निघालेलो. हे पहा, तर मस्त मजा येते. मी तर बसलोय सोलो. हे इथं पण सोलोच राईड करत आहे आणि तुम्ही दोघं पिलियनवर. तर मित्रांनो, कायाकिंग करत आहे पण हात भरपूर भरलेत माझे, तर कारण मी सिंगल आहे. भावानू, काय मस्त मजा येते. कसं आहे दिसतंय बघा, हे खतरनाक सीन. सेम अनाकोंडा मूवी मध्ये कसं आहे ना, तसं डिट्टो वाटतं इथं. बेस्ट आहे, बेस्ट. अरे भाई, हो मजा आ रहा है, खतरनाक. भावानू, खूपच मजा आली कारण आम्ही एकमेकांची बोट बांधून घेतलोय आणि मी आराम से बसलोय. अरे हाथ ये हो रहा है. मैं तो आराम से बैठा हूँ, देखो बस. अरे हाँ, ऐसे हम भी करते हैं ना. अबे इधर मारो, इधर. ओए अबे मार. मेरे को एक लेफ्ट एक राइट चल. लेफ्ट एक राइट. चल. बॉबी जल्दी से मार. एक लेफ्ट एक राइट. काय खूपच मस्त नजारा. मैं तो राजा की तरह बैठा हूँ इधर, मस्त मजा में. अरे ये कौन सा भाई, ड्राइवर को कहाँ से लाई इसे? इस ड्राइवर से कहाँ से उठा के लाए? तो भावानू, इतकं दमलोय आणि गरमी तर तुम्हाला माहीतच आहे कोकणमध्ये. आणि आलोय तर मार्च महिन्यामध्ये. आणि हे पहा, काय खतरनाक आहे. इथून आत जायचं होतं आम्हाला. असा राऊंड मारून आलो. हात तर खूपच भरलेत आणि मी त्यातमध्ये सोलो आणि माझे फ्रेंड ते बघा इकडं तिकडं करत आहेत. खरंच मस्त आहे. कधी पण आला तर तुम्ही खवणे बीचला यायला विसरू नका. खरंच अप्रतिम. फक्त 200 रुपयामध्ये कायाकिंग करायला मिळाले, ते पण 2 तास. फक्त आम्ही अर्धा तास मजा घेतली, आम्हाला बस झालं आहे. तर भावानं आलोय निवती बीचवरती. तर आता आम्ही बोटिंग करणार आहे. म्हणजे जे रील्समध्ये बघत होतो ना आम्ही, डॉल्फिन आणि आपलं वेंगुर्ल्याचं लाईट हाऊस, असं काही काही आहे. 10 स्पॉट आम्हाला दाखवणार आहेत. पर पर्सन 800 रुपये पडले आम्हाला. ही बघा आमची आले बोट.
तर हमारे भाई लोग चढ़ रहे हैं उस पे। बहुत लग रहा है, कैसा लग रहा है? हाँ? लेकिन भैया अभी सुकून मिला अभी। आप लोगों को ये चीज़ एक्सपीरियंस करना चाहिए, बहुत मज़ा आ रहा है, बहुत थ्रिलिंग है। यहाँ से 7 पॉइंट्स हम लोग एक्सप्लोर करेंगे। दैट विल कॉस्ट यू 5000 रुपीज़ फॉर 5 पीपल। बहुत वर्थ है, आ जाओ एक बार ट्राई करो। तेवढं जाऊन पोहोचतो का आले तेवढं तर मित्रांनो आम्ही पोहोचलो लाईट हाऊसकडे. जे मागे दिसतंय ना तुम्हाला तिथंच लाईट हाऊस आहे, जे पोर्टिकल कालीन आहे, म्हणजे खूपच जुनं आहे. खूपच आज एन्जॉय आला, खतरनाक. खूप दिवस आम्ही बाईक राईडच करत होतो, आज बोटिंगमधून राईड केली आहे सगळेजण आम्ही. आणि ते पहा दगड आहे इथं, आणि आदळलं तर टायटॅनिक आमची पण इथं बुडेल. स्टार्टिंग में मतलब इसका जो पहले रहते थे वो पूरा मतलब 1800 साल के पहले रहते, स्टार्टिंग का ही जो ये बना है तब है। और जो वो बना है वो 1930 में बना है उधर का पूरा। हाँ 18 का ये है और वो 19 का 50, वो 13 का है। तो ये बंद करने का रीज़न ऐसा है, बाहर से बोट जाता है, अभी भी जाता है, कस्टम का या माल का जो ट्रांसपोर्ट का बोट रहता है, या घूमने वाला जो मुंबई टू गोवा जाता है वो बाहर से जाता है सब शिप। तो दिखने में प्रॉब्लम होता था और चढ़ने के लिए भी प्रॉब्लम बहुत था, क्योंकि ये छोटा है, 20 मीटर इसकी हाइट है ज़्यादा से ज़्यादा, तो चढ़ने के लिए तकलीफ होता है, इसलिए उनको शिफ्ट करके वहाँ पे छोड़ा है, मतलब जो प्रॉपर है। और उसके अंदर का जो स्ट्रक्चर था वो चेन्नई में म्यूजियम में है अभी भी उधर। हाँ इसका पूरा स्ट्रक्चर नाम डाल के रखा है न्यूटी लाइट हाउस करके। वहाँ पे जो है आदमी, वहाँ पे कम से कम 2 या 3 लोग रहते हैं उधर वो लाइट हाउस पे। उनको हफ्ते में या 2 हफ्ते में उनको खाना प्रोवाइड किया जाता है, मतलब जो है सामान उनको दिया जाता है न्यूटी से, एक बोर्ड आता है। भावना आजची राईड तर एक नंबरची झाली आपली. कधी पण एक्सपिरियन्स घेतला नव्हता मी तर लाईफमध्ये येऊन, आज जो भेटलाय ना खतरनाक. फुल पैसा वसूल आज की राइड तो मस्त एक नंबर. और पीछे पूरा लाइट हाउस, क्या नज़ारा है. वो इतना पानी खतरनाक सोचा है, मस्तच. तिथं दिसतंय ना तुम्हाला, तर फायर स्टेप आहेत थोड्या, तिथं त्यांची बोट येते आणि ते जे वर्कर असतात ना लाईट हाऊसमध्ये त्यांना चढण्यासाठी. खूपच मोठं लाईट हाऊस आहे, तिथं 3 जण राहतात म्हणे. जे बोटवाले दादा आहेत ते आम्हाला सांगत आहे. मस्तच आहे. तर भावना कोकण तर मस्तच आहे. सगळे का बोलतात की कोकण राईड केली पाहिजे, आणि लाईफमध्ये तर कोकण राईड तर केलीच पाहिजे. तर भावना ती म्हातारीची चूळ म्हणतात ते इथं आहे, पण पाणी तेवढं नसल्यामुळे काय उडत तर नाहीत, आणि आमचं बॅड लक आहे तर आम्ही आलो आहे म्हणजे उडाई ना. तर हे जे दिसतंय ना इथून हे होते. तर मित्रांनो बीचपासून जवळपास आम्ही 15 किलोमीटर आत आलो होतो समुद्रामध्ये. जे लाईट हाऊस बघायला होतं यायचं होतं आम्हाला. लाईट हाऊस बघितलं, परत केव बघितला. 2 लाईट हाऊस होते, एक जुनं एक नवीन. ते तुम्हाला तर सांगितलंच मी मगाशी, ते दादाने पण सांगितलेत. आणि आता आम्ही परत निघालो आहे बीचकडे. जवळपास आम्हाला इथून जायला लागेल पावणा तास ते अर्धा तास तरी लागणारच 15 किलोमीटर, कारण रोड तर खूपच स्लो चालते.
तर मित्रांनो आम्ही आंबोली घाटात परत आलो आहे. कारण मध्ये तर मी कॅमेरा लावला नव्हता, कारण एवढं गरम होतं ना काय सांगायचं. अजून मी जॉकेट पण घातलो नाही आहे, त्याच्या पुढे घालेन कारण तिकडं थोडं थंडी वाटत आहे आम्हाला. आणि सगळेजण आलेत. काय नजारा, सीन काय खतरनाक झाला, एक नंबर. आज सगळी वेळ आमची मजेत गेली आहे. बेळगावकडं बहुतेक पाऊस धरलाय वाटतं. मॉर्निंग मी जेव्हा आले होतो तेव्हा त्या मोमेंटलाच मी सनराईजमध्ये होतो. आणि आता बरोबर घरी जातेवेळी सनसेट व्हायला आहे. म्हणजे बरोबर आम्ही सनराईज आणि सनसेटच्या टाईमला ॲक्युरेट इथंच पोचलो आहे आंबोली घाटमध्ये. आणि वातावरण पावसाचं इथं पण झालं आहे. तर आम्ही आता चहा प्यायला जाईन, त्यानंतर डायरेक्ट बेळगावला. मध्ये कुठे स्टॉप नाही आहे आपला.